सगळा का मागील नमस्कार. आज मटण हलवण्याची कशी कामं पळून घ्या. हे मटणाचे पीस म्हणजे इथं लहान लहान पहिला साईज केल्यात. लोणचे कितीतरी इथं लहान साईज केल्यात. नंतर टेस्टाप्रमाणे मीठ आणि गावची मीठ घेतला आणि इथं 1 चमचा पण हळदी पूड घाल. ते मटणाचे हरवट वास होत ना. आणि फस्ट आम्ही हाडलं की मटणाक हळदी पिठ एवढं लाईन दवरला रे फड बी मीठ लागता आणि अशी हे होत ना मासा वास अशी होत ना. आणि तिथं थोडेसे तेल घालून कालून दवर अशें करून सगळें एकसारखें मीठ आणि हळदी पीठ लागसारखं कालून दवरया. एक 10-15-20 मिनट कालून दवरला आता म्हळ्यार हे कालून दवरगे ना तुम ते मसाला उठ कराराक समज आता. मटण शिजून घेया गॅस लायला. एक अर्ध वाटी तेल घेतला. तेल गरम झाला तिथं आम्ही हे लाईन दवरलेलं मटणा पीस उठ इथं भितर घालून शिजून घ्या. बरेकन छान घ्या. तिथं उदा घालचे नका. त्यात आपल्या मटणाचे नाही उदा येतात. उदा घालून असताना तुम्ही एक 3 किंवा 4 शिटी हाडेंगे. एक 4 शिटी हाडेंगे. मटणा लोणचं करच्याक पिठे कितकी सामान जाय का म्हणून पळोवन घ्या. लोणचे पीठ करच्याक 1 चमचे मेथी ल्हान चमच्यान घेतला. हेजे डबल जिरे 2 चमचे जिरे आणि 3 चमचे सासव अशें करून 1, 2, 3 अशें या दवर घेवन करूं बरें जाता. आणि हे ऑप्शन तुमकां घातल्यार जाता ना जाल्यार ना. कोथिंबीर हांवें बेगीन थंडसाण म्हणून कितें कोथिंबीर घातला आणि 2 चमचे जे तीळ घेतला धवो तीळ आणि गरम मसाला थोडा घेतला. चक्के लवंग आणि हे पत्री घातल्यार जाता ना जाल्यार बी ना. आणि थोडा हिंग घेतला. लोणचें म्हळ्यार कितें थोडा हिंग घेतला. आणि टेस्टा प्रमाणे तुमकां कितले जाय ते प्रमाणे मिरसांगी पिठो तेल आणि लसूण आले पेस्ट हे इतले तयार करून घ्या. आता आमी भाजून घेऊ. पहिले कढाई गरम करून घ्या. हे बेगीन गरम जालें तशी फस्टाक इतल्या भाजच्या लेट जावचें म्हळ्यार कितें मेथी फस्ट मेथी घालून भाजून घ्या. त्याच्या नंतर तीळ घालून भाजून घ्या. मेथी भाजून घ्यायची. मेथी झाल्यानंतर इथं तीळ घालूया. तीळ भाजून घ्यायची. नंतर एक पटी मिक्स करून घातला जाता. तिळा सावंड कशें तो असा गॅस बारीक करून घ्या. सगळं मिक्स करून घ्यायचे. इतले तांबड जावन करप म्हणना मात्र जस्ट गरम जाल्यार पुरो. प्लेटाक हाडून घेवन थंड करून घ्या. थंड करून पीठ करचें. मिक्सी घालून एकदा बारीक पावडर करून घ्या. चेक करून पळया पीठ समज बारीक जालें का म्हणून इतल्याला पुरो. आतां कढाई कशी गरमच आसा. हितूक तेल तुमकां कितले फस्ट आमी तेल घालून शिजयलें आसा. ताका जास्त लागता ना. एक दवरल्यान एक व्हड दवरपण एक व्हड दवरपण एक घातल्यार पुरो. तेल तापला. हितूक 4 चमचे लसूण आलं पेस्ट घालून घ्या. लसूण आलं पेस्ट जास्त घ्या. 4 सगळं मिक्स करूया. पेस्ट मात्र कलर ते
चेंज जाता है तो हे त्याला का सांगा कितल्या टेस्टाप्रमाणे मिरसांगी पीठ घाला. आम्ही ते तिखट खाऊ जास्त तर काही ते जास्त घातला. बरे मिक्स करून घेऊ. बरे मिक्स करून घेतले. मिरसांगी पिठाचे वास वचपासून इकडे त्याला फ्राय करून घ्यायचे. नंतर हे तुकत हे मटा मिक्स कलर झाला आहे. सगळं इथं घालून मिक्स करूया. सगळं एकसारखं मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनटं परत इथे शिजवून घ्या. आता कानपळ्या तुमची चपाती बरं खावायचं तरी थोडे मसालाशी एक्स्ट्रा मसाला जावक म्हणजे जाल्यार तुम्ही सुक मिरसांगी बेडगी मिरसांगी ते घालून भाजून घेऊन पीठ करून घातल्यार बी जाता. ते घातल्यार ते मसाला जास्त जाता. मिरसांगी पीठ घातल्यार ते कमी जाता. आता इथं आम्ही हे मिक्सीची पावडर केलास पळय तिथं मिक्स करूया. सगळं एक लागसर करून मिक्स करूया. मटणा लोणचे मटण आचार तुमकां खंयचे आवडटा ते नाव दवरलें. लोणचें म्हणल्यार बी जाता आचार म्हणल्यार बी जाता. इतले घाण खतखत हाडचे. नंतर हेतूक तुम्ही अशें गरम उदक करून दवरला. मटणाक केन्नाच उदक मिक्स करतना गरम उदक घालून मिक्स केल्यार आनी टेस्ट बरें येता. नाजाल्यार मटण आनी ते बेगीन घट्ट जाले शकता. थोडी परतले आनी घट्ट जाले शकता. लिंबे रस मिक्स करतो असं. तुम्ही जास्ती जाल्यार तुम्ही जास्ती घालून घेऊ शकता. सगळ्याकडे मिक्स करून घ्या. आता तुमचे मसाले बेगीन जाड दिसले जाल्यार तितून थोडं हे गरम उदक दवरला. गरम उदक घालचें. खतखत बरें खतखत हाडया. मटणा लोणचें रेडी जालें. गॅस बारीक करूया. चपाती बरोबर बरें बेस्ट कॉम्बिनेशन. मटणा लोणचें मटणा आचार म्हणल्यार बी जाता. व्हिडिओ पळयत सगळ्याक मागेले नमस्कार.